नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज मी तुम्हाला ऐकवणार आहे गौरी गाडेकर यांच्या आउटसाइडर, सहज वगैरे या कथासंग्रहातली कथा माझ्या सासूचा मुलगा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनही तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा, ही एकच विनंती करतो आणि तुम्हाला ऐकवतो गौरी गाडेकर लिखित माझ्या सासूचा मुलगा. तर फ्लॅशबॅक वगैरे क्लृप्त्या न करता मी अगदी सुरुवातीपासून सुरुवात करते. एका पाठोपाठ झालेल्या 6 मुलींमधली मी 6वी. तशी शेंडेफळ असले तरी लाडबीड करायच्या मूडमध्ये कोणीच नव्हतं. त्यामुळे मी आपली आधीच्या बहिणींचं बघून चालाय बोलायला, नटाय थाटायला, भांडाय झगडायला वगैरे वगैरे आपणच शिकले. बऱ्यापैकी हुशार असावे, कारण तशी नसते तर एवढं शिकवावं असं कोणाच्या डोक्यातही आलं नसतं. तर चांगली शिकून सवरून बऱ्यापैकी नोकरीला लागले, म्हणजे अर्थातच लग्नाच्या वयाची झाले. गंमत म्हणजे आधीच्या 5 जणींसाठी जोडे झिजवून झिजवून वडील एवढे कंटाळले होते की माझ्या लग्नाचं बघण्यात त्यांना अजिबात इंटरेस्ट नव्हता. मध्येच कधीतरी महिन्या 2 महिन्यांनी आईला आठवण झाली की तत्परतेनं ती वडिलांना पितृकर्तव्याची जाणीव करून द्यायची. त्यावर वडिलांचं उत्तर ठरलेलं असे, अगं मागे नाही का त्या ज्योतिषानं सांगितलं तिला 35पर्यंत लग्नाचा योगच नाही म्हणून, मग कशाला उगाच आत्तापासनं तिला नकार पाचवायला लावा, नाही का? तसं मलाही लग्नाचं पडलं नव्हतं म्हणा. अगदी बरोबरीच्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली तरीही. पण ऑफिसमधल्यांना मात्र भारी चिंता लागून राहिली होती. कधी एखादी नवीन साडी नेसले, एका दिवशी ट्रेनमधल्या कोणी दिलेलं फूल डोक्यात माळलं तरी लगेच सगळ्यांना माझं लग्न ठरल्याचा वास येई. लहान वयात लग्न होऊन 2 पोरांचं लेंडार मागे लागलेली सीमा तोंड वेडंवाकडं करत, आमचं तुमच्यासारखं थोडंच आहे, तुम्ही काय बाई साड्या वगैरे म्हणून आसुरी आनंद उपभोगायची. राघवी तर प्रत्येक वेळी भेटली की लग्नाचंच विचारायची. दिवसातून 2दा भेटली तर 2दा, 3दा भेटली तर 3दा. त्यातही जास्त करून आम्ही भरलेल्या लिफ्टमध्ये भेटायचो. मी काहीच बोलायचे नाही, कारण चिडून काही बोलले तर लग्न जमत नाही म्हणून चिडचिडी झाली आहे अशी अफवा पसरवणार. 1-2 हितचिंतकही होत्या. त्यांनी 2-3 स्थळं आणली, डिव्होर्सी नाही तर विधूर. रागावू नकोस तू, तसंच राहण्यापेक्षा हे बरं. मी मात्र मनापासनं काम करत होते, प्रमोशन्सही मिळवत होते. तर अशा या हार्डकोअर कुमारिकेच्या आयुष्यात अचानक एक आश्चर्य घडलं. दिसायला चांगला असा एक मुलगा माझ्या पाठीच लागला. म्हणजे त्यांनी स्वतःहूनच ओळख करून घेतली आणि रोज स्टेशनपासून घरापर्यंत मला एस्कॉर्ट करायला लागला. मग एक दिवस प्रेमाभिमाचं सांगितलं आणि चक्क लग्नाविषयी सुद्धा विचारलं. आता मात्र मला त्याची चौकशी करावीच लागली. आमच्या घराजवळ हल्लीच एक टॉवर झाला होता, तिथे राहणारा हायफाय होता तो. माझ्या घरी ये ना माझ्या आईवडिलांना भेटायला, त्याने अगदी सहजपणे सांगितलं. ते विरोध नाही करणार? आई तर नक्कीच नाही करणार. अच्छा, आणि वडील? ते आईच्या शब्दाबाहेर नाहीत. मला ती कल्पनाच रम्य वाटली. म्हणजे बायकोच्या शब्दाबाहेर वगैरे न जाणाऱ्या नवऱ्यांची ट्रॅडिशन असलेलं घर. म्हणजे तुझा होकार आहे ना? त्यांनी होकार गृहीतच धरून फॉर्मॅलिटी म्हणून विचारावं तसं विचारलं. नाही नाही, फक्त एवढंच म्हणता येईल की पुढचा विचार करतीये. याचा अर्थ आतापुरता तरी नकार नाही. त्याच्या घरी गेले तर चपला काढायच्या आधीच त्याच्या वडिलांनी माझी जात, पोटजात विचारली. पोटजात ऐकल्याबरोबरच आपला निषेध नोंदवून टाकला. वर आणखीन, जात चालण्यासारखी असती तरी नाहीच म्हटलं असतं मी. समोरच्या चाळीत राहतेस ना, मग गळ टाकायला माझाच मुलगा मिळाला तुला. तेवढ्यात त्याची आई खाजगी सुरात त्यांच्याशी काहीतरी बोलली. त्याबरोबर मुस्काट दाबावं तसे ते चूप झाले. बाहेरून लॅचकीनं लॅच उघडून एक सुंदर दिसणारी गरीबशी मुलगी आत आली. 10 मिनिटांच्या आत ती सगळ्यांसाठी चहा आणि लाडू बिस्किटं घेऊन आली.
मी नमस्कार वगैरे करून निघते म्हटलं तर कोणी लक्षच दिलं नाही. बाहेर पडल्यावर त्यांनी सांगितलं, ती गरीबशी मुलगी म्हणजे त्याची भावजं आहे. ती पण गरिबाघरचीच निघाली. तीही चांगली शिकलेली, सवरलेली, वरच्या हुद्द्यावर काम करणारी. बोलता बोलता मी तिच्या ऑफिसचं नाव आणि लोकेशन विचारून घेतलं. तिला म्हणे, या लोकांनी माहेरी संबंध ठेवायला बंदी केली होती. मी सांगून ठेवते आधीच, असलं काही मला चालायचं नाही. लग्न मोडूनच टाकीन मी. अरे हो, तू काल परवाचा. तुझ्यासाठी मी जन्मापासूनचं माहेर का म्हणून तोडू? नाही नाही, डोंट वरी, मी बोलीन ना आईशी. आणि बाबा? ती समजवेल की त्यांना. तेवढ्यात त्याची पेटली. म्हणजे तुझा होकार नक्की ना? अरे मला आईवडिलांना सांगायला नको का? त्यांनी सुद्धा हो म्हटलं पाहिजे. पण तू अजून तुझ्या नोकरीविषयी सांगितलं नाहीयेस. त्यांनी सांगितलेलं कंपनीचं नाव मी कधी ऐकलं नव्हतं, पण ठीक आहे म्हटलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्या गेल्या जावेला फोन केला, लंच टाईममध्ये भेटूया असं सांगायला. ती सॉलिड भेदरलेली. ऑफिसात कशी काम करते कोणास ठाऊक. तिच्या ऑफिस समोरच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. ती का असावीस, इकडे तिकडे बघतीये. कुणी पाहिलं तर, घरी कळलं तर. मग मी वेळ न दवडता मुद्द्यालाच हात घातला. माहेर कुठे आहे असं म्हटल्यावर तिचे डोळे टचकन भरले. हे बघ, तुला रडू येत असेल तर रडून घे मोकळेपणाने आणि मगच मला सांग काय ते. तू सांगशील त्यातलं एक अक्षरही बाहेर जाणार नाही याची खात्री बाळग. पण भाऊजींना त्यालाही नाही सांगणार मी. नंतर सुद्धा प्रॉमिस. तशी तुटक तुटकच बोलत होती ती. तिचं लग्न झालं आणि माहेरच्यांशी संबंध ठेवायला सासूनं बंदीच केली. एकदा ऑफिसला दांडी मारून ती माहेरी गेली. नेमका ऑफिसमध्ये घरातल्या कोणाचा तरी फोन आला. घरी कळलं, सासूनी घर डोक्यावर घेतलं. पगार सासूच्या हातावर द्यावा लागे. रोजच्या खर्चाचे पैसे तिच्याकडून मागून घ्यायचे. लग्नानंतर लगेचच दिवस राहिले म्हणूनही छळ. मग मुलगी झाली म्हणून छळ. तुला मुलगी आहे? मग काल दिसली नाही ती? हॉलमधल्या सजावटीला धक्का लागेल ना, म्हणून बाहेर येऊच देत नाहीत तिला. खोलीतच असते अख्खा दिवस. अगं बाई, केवढी आहे ती? आणि सांभाळतं कोण तिला तू बाहेर असताना? 1.5 वर्षांची आहे. आईच बघतात. बाबाही घरीच असतात ना आता. अगं पण नीट बघतात का तिला? जेवणखाण नीट देतात. बाकी ती मस्ती बिस्ती कुठे करणार? भेदरलेलीच असते ती. पण मग तुझा नवरा काही बोलत नाही आईला? ते काय बोलणार? घाबरूनच असतात ते आईला. खरं सांगू का, यांची नोकरी ही विशेष चांगली नाहीये. यांचीच कशाला? भाऊजी सुद्धा एवढ्या तेवढ्यावरनं नोकऱ्या सोडत असतात. तिने बोलता बोलता जीभच चावली. नाही नाही, भिवू नको. सांग तू, सत्य काय ते कळलं तर मला निर्णय घेणं सोपं पडेल ना. एक सांगू का तुला? तू सरळ नाही म्हणून टाक. सुटशील. हे प्रेम बिम खोटं आहे ग सगळं. आमच्या लग्नाच्या वेळी ही आईंनी अशीच माझी सगळी माहिती मिळवली. माझ्या दिसण्यापेक्षा माझ्या पगाराचं जास्त आकर्षण वाटलं त्यांना. मग एका मध्यस्थामार्फत माझ्या माहेरपर्यंत पोहोचल्या. आत्ताही गेल्या महिन्यात त्या मध्यस्थ बाईला फोन केला होता त्यांनी आणि तुझ्या घरी जायला सांगितलं होतं. पण मला असं वागवतात, त्यामुळे त्या मध्यस्थ बाईने ठाम नकार दिला यामध्ये पडायला. तिनेच फोन केला मला आणि हे सगळं सांगितलं. मग तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आईंनी भाऊजींना हे प्रेमाभिमाचं नाटक करायला लावलं. एका दमात एवढं सगळं बोलण्यामुळे तिला श्वास लागला. मी ग्लास पुढे केला. एका झटक्यात घटाघटा पाणी पिऊन तिने तो रिकामा केला. बापरे, खरं तर मी हे सगळं तुला सांगायला हवं होतं का नाही ते मला कळत नाहीये. पण ठीक आहे. त्यांना हे सगळं कळलं आणि त्यांनी मला छळलं तरी चालेल, पण तू तुझा सुखाचा जीव दुःखात टाकू नकोस. सरळ नकार देऊन टाक. हे बघ, काय आहे ना, चटकन नकार द्यावा एवढी माझी परिस्थिती चांगली नाहीये, म्हणून तर मी तुला भेटले. आता मला वाटतंय, तू आणि मी एकीला एक मिळालो तर काहीतरी मार्ग काढू आपण.
हां, एक मात्र सांगते, मी चुपचाप सगळं सहन करणार नाही, मुळीच रडत बसणार नाही. तू काही केलं नाहीस, पण निदान मला मॉरल सपोर्ट देशील ना? तिच्या डोळ्यात आशेची चांदणी चमकून गेली. नीट विचार करूनच निर्णय घे हं, ती मला म्हणाली. विचार नीटच करायला हवा होता. नकार देणं सोपं असलं तरी शारीरिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या माझं लग्न होणं गरजेचं होतं. आणि आत्तापर्यंत अशा कितीशा संधी आल्या होत्या, की ही आपणहून आलेली संधी मी बेमुरवत खोरासारखी ठोकरून लावू. एकंदरीत विचार करता घरातली माणसं, अगदी नवरा नावाचा प्राणीसुद्धा, कशीही असली ना माणसं, तरी घर चांगलं ऐसपैस होतं, चांगलं 3 BHK. लोकेशन वाईज आकर्षक होतं. अशा या मध्यवर्ती एरियात स्टेशनपासून 5 मिनिटांवर राहणारं स्थळ नाकारणं म्हणजे तद्दन मूर्खपणा होता. पुढच्या वेळी मी त्याच्या घरी गेले तेव्हा सर्वांसमक्ष सांगून टाकलं, या लग्नात पुढाकार मी नाही तर यांनी घेतलाय. मी यांना कधी पाहिलंही नव्हतं. तेच स्वतः माझ्या मागे, त्यांनीच मला विचारलं लग्नाचं. मला स्वतःला इंटरेस्टही नव्हता आणि असता तरी दोघांच्या एकंदर परिस्थितीतला अंतर घेता मी मनात तसा विचार आणायचं डेअरिंगसुद्धा केलं नसतं. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की यांनी स्वतः मला प्रपोज केलंय हे सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवावं. ही विनंती मी अतिशय नम्र सुरात केली असली तरी सासूची बोलतीच बंद झाली आणि सासरे तर पांढरे फटक पडले. मग मी आणखीन एक बॉम्ब टाकला. लग्नातली वारेमाप उधळपट्टी मला मान्य नाही, लग्न रजिस्टर करूया. ठीक आहे ना, करू, सासू म्हणाली. मग कधीतरी जाऊ म्हणाली. त्या दिवशी भेटलो तेव्हा माझं डेअरिंग नाही झालं सांगायचं. काय ग, आमचं लग्न आधी झालं पण भाऊजी यांच्यापेक्षा मोठे आहेत. काय? सॉरी म्हणजे उगीच बोलले मी, कुणाला सांगू नको हां. पण हा मागे कसा राहिला? ती एवढी भेदरली होती की बोलायची बंदच झाली. लग्नानंतर पुढच्याच आठवड्यातली गोष्ट. सगळे जेवत होते, मी आणि जाऊ वाढत होतो. अचानक सासूने विचारलं, तुझा पगार किती तारखेला होतो ग? का हो? मी शांतपणे विचारलं. हे बघ, आमच्या घरात पद्धत आहे, सगळेजण अख्खा पगार आणून माझ्या हातात देतात. त्यांना लागणारे पैसे रोज माझ्याकडून मागून घेतात. चांगली आहे की पद्धत. माझं वाक्य ऐकून सासू रिलॅक्स होतीये ना होतीये, तोच मी पुढचं सांगून टाकलं. पण मला असं पैशासाठी कुणापुढे हात पसरायला आवडत नाही. जेवणारे, वाढणारी सगळ्यांचे स्टॅच्यू झाले. त्यापेक्षा मी एक काम करते, मी नोकरी सोडून देते, म्हणजे रोजचा खर्च बंद होईल. 2-3 मिनिटं भयाण शांतता. पहिली भानावर आली ती सासू. ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर नको देऊ अख्खा पगार, पण तुझ्यावर होणाऱ्या खर्चाचे पैसे तेवढे काढून माझ्याकडे दे. अहो, ते पैसे माझा नवरा देईल ना तुम्हाला. बायको मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी नवऱ्यावर असते का नाही? आपली हार धडधडीत समोर दिसत असल्यामुळे म्हणा की आणखीन कशामुळे कोणास ठाऊक, पण सासूने पैशाचा विषय तसाच सोडून मोर्चा मुलांकडे वळवला. बायको, मुलं, एवढ्या लवकर नको मुलाबिलाच्या भानगडीत पडू. नाही तर थोरलीसारखं लग्न झाल्या गरोदर आणि वर्षाच्या आत मुलगी तयार. हां, हे मात्र मी लक्षात ठेवीन हां. लग्नानंतर लगेचच दिवस गेले तर काय त्रास होतो त्याची 2 रोल मॉडेल्स आहेत ना माझ्या डोळ्यासमोर. 2? अर्थात सासू, बाकीचे अजूनही स्टॅच्यूच होते. अहो हो की 2. एक वहिनी आणि दुसऱ्या तुम्ही. तुमच्या लग्नानंतर 10व्या महिन्यातच हे झालेत ना तुम्हाला. त्यावेळी खूप त्रास झाला असेल ना तुम्हाला. म्हणून तर तुमच्या म्हणण्यावर मी नक्की विचार करीन. नंतर जेवताना जाऊ म्हणाली, ग्रेट आहेस हं तू. 2 तारखेला मी सासू एकटीच असताना तिने सांगितले होते तेवढे पैसे दिले आणि आणखीन ₹1000 तिच्या हातात ठेवले. हे तुमच्यासाठी. तुम्ही स्वतः कमवत नाही,
पण हे घर चालवता तुम्ही, म्हणून माझ्यातर्फे हाऊसवाईफ अलाउन्सचं कॉन्ट्रिब्युशन. त्यावर नक्की काय प्रतिक्रिया द्यावी त्याबद्दल तिचा गोंधळ झालेला असावा. म्हणजे मी टोमणा मारला की तिला मदत करतीये वगैरे. जावेला सुद्धा ₹1000 दिले. ती घ्यायला तयार नव्हती. पण म्हटलं ठेव गं. थोडे तरी पैसे स्वतःचे म्हणून असावेत. आणि ही मदत नाही आहे, गुरुदक्षिणा समज. तू मला एवढं सगळं ज्ञान दिलंस, म्हणूनच ना मी स्ट्रॅटेजी आखू शकली आहे. थोड्या दिवसांनी नवरा, दीर, सासूशी बोलले आणि सगळ्यांनीच अख्खा पगार न देता ठराविक रक्कमच सासूला द्यायची अशी पद्धत सुरू झाली. त्या दिवशी रात्री स्वयंपाक आटोपून रूममध्ये आले तर हा टेबलाशी बसून काहीतरी लिहितोय. आजूबाजूला 4-5 बोळे पडलेत. ऑफिसात काय काम करत असेल ते. घरी आलं की लिहिणं, वाचणं याच्याशी दुरान्वये संबंध नसतो याचा. टीव्ही समोर बसून निर्बुद्ध कार्यक्रम बघायचे, खायचं नाहीतर लोळायचं. तो काय लिहितोय याची साधारण कल्पना आली मला, पण म्हटलं त्याच्या तोंडून येऊ दे. मी विचारलं, "काय रे, थिसिस बिसिस लिहितोयस का काय?" "अ, नाही नाही." "तरी पण ठीक आहे, मदत हवी असेल तर सांग." 3-4 मिनिटांनी आला तो कागद घेऊन. "मी रिझाइन करतोय. कधीतरी ही वेळ येणार याची मला कल्पना होती." आवाज नॉर्मल ठेवत सहज विचारावं तसं विचारलं, "का रे? रिझाइन का करतोयस?" त्याची सांगू का नको ही द्विधा अवस्था. "माझा अपमान केला बॉसने सर्वांच्या समक्ष." "आणि तू गप्प राहिलास?" "छे, मी त्याला चांगलं सुनावलं की." "मग चला झाली की फिट्टमफाट." त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं आश्चर्य तरळून गेलं. "तू त्याचा अपमान केलास म्हणून तो रिझाइन करतोय का?" "तो कशाला करेल रिझाइन?" "अरे खरं तर त्याचा जास्त अपमान झालाय. हाताखालच्या एका माणसाने हाताखालच्या इतर माणसांसमोर उलट उत्तरं दिली तर तो मोठा अपमान आहे ना. त्यामुळे त्याने रेसिग्नेशन दिलं पाहिजे." "हां, तो बसलाय नोकरी सोडायला." "बरोबर बोलतोयस तू. तो नोकरी सोडणार नाही कारण तो तुला तेवढी किंमतच देत नाहीये. तू मात्र त्याला एवढं महत्त्व देतोयस की चक्क नोकरी सोडायला निघालायस." तो विचारात पडला. चक्क 5 मिनिटं विचार करून मग त्यांनी तोंड उघडलं. "यू आर ॲब्सोल्युटली राईट. मी असा कधी विचारच केला नव्हता. पण मग मी उद्या सगळ्यांना तोंड दाखवू कसं?" "सिंपल आहे रे. काहीच घडलं नाही अशा थाटात ऑफिसमध्ये शिर. सगळ्यांशी बोल. वाटलं तर त्या बॉसला सॉरी म्हण. हां, पण तो एकटा असताना सगळ्यांच्या समोर नाही हां." डोक्यावरचं मोठं ओझं उतरल्यासारखा तो रिलॅक्स झाला आणि मग मला जवळ घेऊन "यू आर ग्रेट डार्लिंग, थँक्स" असं म्हणाला. मग मीही मऊ लागतंय म्हटल्यावर कोपरानं खणायला सुरुवात केली. "अपमानाचं तुला एवढं लागलं ना? मग तू नोकरी सोडलीस तर घरात नाही का होणार तुझा अपमान?" "घरात? माझा अपमान? कोण करणार आहे?" "अरे तू फक्त बोलून बघ. मी नोकरी सोडायचा विचार करतोय. बोल असं आणि गंमत म्हणून नाटक कर की रे." मग सगळे निवांतपणे जेवत असताना आणि आम्ही दोघी तत्परतेनं वाढत असताना हा नाटकात वगैरे मोठ्यानं स्वगत म्हणतात ना तसं म्हणाला, "आज मात्र सगळं असह्य झालं बरं का. रेसिग्नेशन लेटर देऊन टाकलं मी सरळ." "अरे तुला काय अक्कल आहे का?" भाऊजींनी उत्स्फूर्तपणे सुरुवात केली, पण खटकन स्विच ऑफ केल्यासारखे ते लगेच गप्प झाले. "अबे डोकं ठिकाणावर आहे का तुझं हां?" सासरे बोलले. सासूचा चेहरा रागानं लाल झाला. कोणत्याही क्षणी तिचा तोफखाना सुरू होईल असं वाटत होतं, पण ती गप्प होती. 5-7 मिनिटांनी तिला कंठ फुटला. "बायको नाचत होती नोकरी सोडते म्हणून. नवरा पोसणार म्हणे बायको मुलांना. तोंड बघा पोसणाऱ्याचं. आता बायको पुढे यालाच हात पसरावा लागेल भिकाऱ्यासारखा." ही वॉज हर्ट. ही वॉज हर्ट. खालच्या मानेनं ताटातलं संपवलं आणि उठला. डोळे भरून आलेले असावेत. हात धुतले आणि खोलीत गेला. मीही त्याच्या मागोमाग गेले. बिछाण्यावर पालथा पडून रडत होता तो. मला दया आली.
मी त्याच्या केसांवरनं हात फिरवला, त्याबरोबर त्यांनी माझ्या मांडीत डोकं खुपसलं आणि हमसून हमसून रडायला लागला. मी त्याच्या केसांवरनं, पाठीवरनं हात फिरवला. त्याला रडू दिलं अगदी मोकळेपणानं. बऱ्याच वेळानं तो शांत झाला. "झोप आता राजा, कसलाही विचार करू नकोस." दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये याचा फोन. लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही लंचला बाहेर गेलो. तोही खुश होता. ऑफिसमध्ये सगळं आलबेल होतं. "थँक्स. थँक्स हनी. आत्तापर्यंत मी अशा तऱ्हेनं विचारच केला नव्हता कधी." बॉसला सॉरी म्हटलं तर त्यांनी हसत हसत इट्स ओके असं म्हणाला आणि सगळं प्रकरणच संपून गेलं. किती सोपं सरळ होतं ना हे सगळं. यापूर्वी अशाच नोकऱ्या सोडून द्यायचो. मग दुसरी मिळेपर्यंत 4-6 महिने मनस्ताप. घरातले बडबडायचे, मी सरळ एका कानाने ऐकून दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. पण यापुढे असं नाही होणार. नॉट अगेन, आय प्रॉमिस यू. तशी मी काही 20-22ची नव्हते. वय जास्तच होतं माझं. त्यामुळे सासूनी कितीही बजावलं तरी प्लॅनिंग-बिनिंगच्या भानगडीत मी काही पडले नाही. 4 महिन्यात निसर्गानं आपले रंग दाखवले. नवरा काय म्हणेल विचार करत होते, पण मग ठरवलं पहिली न्यूज त्यालाच द्यावी. अधिकारच होता ना त्याचा. "अरे बापरे, आता आई." मी पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला. "हे बघ, तू बाकी सगळ्यांना विसरून जा. असं समज की या जगात फक्त आपण दोघंच आहोत, बाकी कोणीही नाही. फक्त तू आणि मी. आणि आपल्याला बाळ होणार आहे. आता कसं वाटतंय?" एवढं आनंदी मी त्याला आजपर्यंत कधीच बघितलं नव्हतं. तो आनंद साजरा करून झाल्यानंतर मी त्याला म्हटलं, "हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आईंना काय आणि कसं सांगायचं ती जबाबदारी माझी." हां, जबाबदारीवरनं आठवलं, आता आपण पूर्वीसारखे नाही आहोत. आपण आई-बाबा होणार आहोत. आपल्या बाळाचे रोल मॉडेल्स. तेव्हा आता आपल्याला जबाबदारीनं वागायला हवं. कारण नसताना डोक्यात राख घालायची नाही. आत्तापासून पैसे जमवायला सुरुवात करू. नक्की, नक्की. ऑफिसमध्ये मी आता मन लावून इंटरेस्ट घेऊन काम करतो. पुढे मागे प्रमोशनसाठी प्रयत्न करीन. हो, दॅट्स लाइक अ गुड बॉय. हां, दॅट्स लाइक अ गुड डॅड. नेहमीप्रमाणे मी त्यांच्या जेवणाच्या वेळी विषय काढला. अतिशय अपराधी मुद्रा करून म्हटलं, "सॉरी आई, तुम्ही एवढं सांगून सुद्धा माझ्या हातून चूक झालीच. तसं मला वाटलं ॲबॉर्शन करून घ्यावं. पण मग माझ्या मनात आलं समजा मुलगाच असेल तर? आणि 2 वर्षांनी चान्स घेणार, तेव्हा मुलगी होणार नाही कशावरनं? त्यामुळे मी ॲबॉर्शनचा ऑप्शन ड्रॉप करून टाकला. चालेल ना आई?" दिराला जोरात ठसका लागला. सासूच्या वर बघ पाणी पीकडे दुर्लक्ष करून तो सरळ बेसिनकडे वळला, तिथून आपल्या खोलीत. मग थोड्या वेळाने बाहेर आला आणि जेवायला बसला. थोडक्यात सगळ्यांचं अटेन्शन डायव्हर्ट झालं आणि तो विषय तिथेच राहिला. रात्री आमच्या रूमच्या दारावर टकटक झाली. तशी सासू 11च्या पुढे 1 सेकंद सुद्धा जागी राहत नाही, पण आज कदाचित दार उघडलं तर चक्क दीर मागे जाऊ. "सॉरी, मघाशी तू बोलत असताना मी अचानक उठून गेलो, पण काय झालं मला मला हसूच आवरेना गं. तू ज्या तऱ्हेनं सांगत होतीस ना ते. एनिवे काँग्रेट्स टू बोथ ऑफ यू. काँग्रेट्स अगेन." मी तर अवाक झालेच, पण नवऱ्याचाही ते दोघं रूममधून बाहेर पडल्यानंतर कितीतरी वेळानं मिटला. दुसऱ्या दिवशी मी जावेला म्हटलं, "भाऊजींना हसताना आणि एवढं खुश मी पहिल्यांदाच बघितलं." "अगं बाई, मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिलंय." जाऊ म्हणाली. मासे असले ना की तळलेले तुकडे पहिल्याच पंक्तीला फस्तवायचे. आम्हा दोघींच्या वाट्याला तळलेलं तर नाहीच, पण आमटीतलेही 2 डोकी आली तर आली. मी गरोदरपणाचा फायदा घ्यायचं ठरवलं. "डोहाळे पुरे नाही झाले तर काय होतं हो?" मी साळसूतपणे सासूला विचारलं. तळलेल्या पापलेटचं मांस काट्यापासून अलगद वेगळं करून शांतपणे तोंडात घातल्यावर मग सावकाशीने तिने माझ्याकडे बघितलं आणि विचारलं, "कसले डोहाळे लागलेत बाई तुला?" "आता हेच बघा ना तुम्ही. मला का नाही तळलेले मासे अजिबात आवडत नाहीत, पण आता मात्र तेच खावेसे वाटतायत."
म्हणजे डोहाळेच का नाही हे? मुलगा बहुतेक तुम्हा सगळ्यांच्या वळणावर गेलाय हो. बाई, यातला तुकडा बाजूला काढून ठेव तुझ्यासाठी. मी 2 तुकडे उचलले आणि आत नेऊन ठेवले. देराच्या तोंडात काटा अडकला. यांची मान आणखीन खाली गेली. सासूचं लक्ष नाही असं बघून सासऱ्यांनी कौतुकाने माझ्याकडे बघितलं. जावेला तिचा तुकडा चपातीखाली लपवून ठेवायला सांगितलं. ते बरं झालं, कारण कसलं तरी निमित्त काढून सासू घरात येऊन आमच्या ताटात डोकवून गेली. असं बरंच काही झालं. यथावकाश माझे दिवस भरले. मुलगी झाली तर याचं नवऱ्याला, जावेला आणि दीराला भरपूर टेन्शन आलं होतं. मी मात्र जो होगा देखा जाएगा असंच म्हणत होते. पण मुलगाच झाला. सासू एकदम खुश. माझं बाळंतपण सासरी झालं. 3 महिन्यांचा झाल्यावर त्याचा ताबा तिनेच घेतला. मी मोकळी झाले. माझा, नवऱ्याचा बँक बॅलन्स, बँकेचं लोन वगैरे मिळून आम्ही एक फ्लॅट घेतला. छोटासाच होता. तोही लांबच्या उपनगरात. स्टेशनपासूनही लांब होता. मलाच गैरसोयीचा वाटत होता. नवरा तर त्याला घर म्हणायलाही तयार नव्हता. पण कधी घराबाहेर पडायची वेळ आली तर कुठेतरी थारा हवा ना. पुढे मागे आणखीन पैसे जमवून थोडा मोठा मुंबईजवळ फ्लॅट घेण्याचा विचार करता आला असता. नवऱ्याची समजूत पटली का नाही कोणास ठाऊक, पण फ्लॅट घेतला एवढं मात्र खरं. सासू माझ्याशी फारशी बोलत नसे. माझं बोलणं, माझं वागणं तिच्या कितीही मनाविरुद्ध असलं तरी ते पॉलिटिकली करेक्ट असे. तिच्यासाठी तो तोंड दाबून बुक्क्याचा मार व्हायचा. त्यामुळे तिने नवऱ्याकडे मोर्चा वळवला होता. नवऱ्याचं तिचं बऱ्याच वेळा वाजत असे. नंतर तर तिने माझ्याच घरात राहून वगैरे बोलायला सुरुवात केल्यावर काउंटडाऊन सुरू झाल्याचं माझ्या लक्षात आलं. त्या दिवशी तर अगदी फालतू कारण घडलं. ते एवढं फालतू होतं की नक्की काय होतं ते आत्ता आठवतही नाही मला. पण शब्दानी शब्द वाढत गेला. सासू आणि नवरा दोघंही हमरीतुमरीवर आले. आम्ही बाकी सगळे जण चकार शब्द न काढता गप्प बसून होतो. शेवटी ज्वालामुखीतून लावा बाहेर आला. आत्ताच्या आत्ता माझं घर सोडून चालते व्हा. आता मात्र मी मध्ये पडले. अहो, रात्रीचे 11 वाजलेत. अशा वेळी कुठे जाणार आम्ही? किती अवेळ आहे ही. मग रात्रभर बाहेर बसा जिन्यावर आणि सकाळी तिथूनच जा कुठं जायचंय ते. सासू किंचाळत होती. चल चल चल, खरंच जिन्यात बसूया. मला आता एक क्षण सुद्धा या घरात राहायचं नाहीये. नवरा सुद्धा हट्टाला पेटला होता. मी सासऱ्यांना डोळ्यांनी विनवलं. मग सासरे आणि दीर दोघेही मध्ये पडले. अगं, अशा अपरात्री लहान बाळाला घेऊन कुठे जाणार ती? सासऱ्यांनी समजावलं. बाळाचं नाव काढल्यावर सासूचा पारा जरा खाली आला. ठीक आहे, आजची रात्र राहा इथे. उद्या उजाडल्यावर बाहेर पाडायचा. अगं आई, असा काय हट्टीपणा करतीयस? कुठे जाणार बरं तो घर सोडून? आता दीराने तोंड उघडलं होतं. का? एवढी मेजास आहे ना? मग बघू दे ना, बाहेरच्या जगात कुत्रं तरी विचारतं का ते? इथे राजासारखा राहतोय. सासूरवाडीला त्या खोराड्यात जाऊन राहिला की मग. नवरा चवताळून काही बोलणार तेवढ्यात मी डोळ्यानं त्याला खूण केली आणि गप्प करून टाकलं. मग मी सूत्र हातात घेतली. हे बघा आई, तुमच्या आज्ञेप्रमाणे आम्ही हे घर सोडून जाऊ हे नक्की. फक्त आम्हाला 2 दिवसांचा अवधी द्या. खूप उपकार होतील तुमचे. ठीक आहे, पण या 2 दिवसात माझं मन बदलेल आणि तुम्हाला या घरात थारा मिळेल या भ्रमात मात्र राहू नका. थँक्यू आई. असं म्हणून मी आमच्या रूममध्ये गेले. लगेचच सामानाची आवराआवर करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या फ्लॅटवर जाऊन झाडझूड केली आणि त्याच संध्याकाळी सामान घेऊन घर सोडलं. आत्ताचं हे घर खूप छोटं होतं. जायला यायला अतिशय गैरसोयीचं होतं, पण हे आमचं घर होतं. आम्ही स्वतंत्र होतो इथे. त्यामुळे नवऱ्यालाही आता ते आपलं घर वाटायला लागलं. आणि नवराही मला आता सासूचा मुलगा न वाटता आपला जवळचा वाटायला लागला. खरं सांगू का, मी आता आईचे सगळे अपराध माफ करीन फक्त एका गोष्टीसाठी. नवरा म्हणाला. त्यांनी तुला जन्म दिला म्हणून? नाही, त्यांनी तुझ्यासारखी बायको माझ्यासाठी शोधली म्हणून. आणि तिच्यावर प्रेम करायचं नाटक करायला लावलं म्हणून सुद्धा. माझ्या बोलण्यावर तो खळाळून हसला. मीही हसले.
आणि या हसण्याच्या धबधब्यात मधला कष्टाचा, अपमानाचा, मनस्तापाचा काळ वाहून गेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात गौरी गाडेकर लिखित माझ्या सासूचा मुलगा ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्या सर्वांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करण्याची माझ्या वतीनं विनंती मात्र नक्की करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.